नमस्कार मित्रांनो, आपण बघितलं असाल की गेल्या 2-3 दिवसात राहुल गांधी हे ट्विटरवर ट्रेंड होत होते. फक्त निव्वळ 1800 ट्विटमुळे अख्ख्या भारतात ते ट्रेंड होत होते. आणि ट्रेंड होण्याचं मतलब काय असतं, तर ट्रेंड जर कुठली ट्विट झाली तर तेव्हा बाकीचे न्यूज चॅनल्स, मीडिया चॅनल्स त्यात लक्ष घालत असतात, इतर आमदार खासदार लक्ष घालत असतात आणि त्याच्यावर ते देखील आपलं मत समोर ठेवत असतात आणि त्याच्यातून जनजागरण होते आणि त्याचबरोबर सरकार देखील तातडीने त्यात लक्ष घालत असते. आपण आपलं ट्विटरवरती हँडल बघितलंच असेल, आपलं पेज आहे. त्याला तुम्ही नक्कीच सबस्क्राईब करा. भरपूर लोक त्याच्यात रिट्विट करत आहेत. रिट्विट करताना ते काहीतरी कोट पण करत आहेत. तर आपण मुख्यमंत्र्यांना नक्कीच टॅग करा आणि टॅग केल्यानंतर जी आपली ऑफिशियल हॅशटॅग आहे BHMSCCMP, जर ते लिहिलं नाही, हे आपण बघू शकतात. जर आपण हॅशटॅग केला नाही तर आपण ट्रेंड करू शकत नाही. मित्र हो, एक अतिशय दुःखद बाब आहे. आपल्याकडे 70-80 हजार डॉक्टर असून देखील आपण 1000 रिट्विट्स प्राप्त करू शकत नाही. तर हे देखील अतिशय महत्त्वाचं आहे. आपल्याला प्रत्येक ट्विटला कमीत कमी 5000 रिट्विट केले पाहिजे. तसं झाल्यास आपलं पॉवर पण दिसून येईल, आपली एकता पण दिसून येईल आणि सरकार कुठं ना कुठं बॅकफूटवर नक्की जाईल. कारण की जी पब्लिक इमेज आहे आणि पब्लिक ओपिनियन आहे त्याला शेप करण्याची पॉवर आपल्याकडे येईल. आणि जे आपल्याबद्दल बोलत आहेत लोक, आज आपण बघितलं असेल कोणीतरी तहसीलदारसमोर बोललं, मग त्या ॲनेस्थेटिस्ट मॅडम होत्या, त्यांनी देखील असं म्हटलं CCMP डॉक्टर्स नंतर ॲनेस्थेसिया वगैरे करायला लागेल. तर आपला जो एक आवाज आहे ना, तो देखील पब्लिकमध्ये एकदम बळकटपणे समोर येईल. त्यामुळे आपल्याला ट्विटरवर हे मजबूत व्हावंच लागेल. कृपया करून आपण सक्रिय लवकरात लवकर व्हा. थँक्यू.